फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला जातो निवडणुकीच्या तोंडावरती. ज्यांनी शहरामध्ये विकास कामं केली नाही त्यांच्याकडे काही मुद्दे नसले तर निवडणुकीत लोकांना काय सांगणार, नागरिकांना काय सांगणार, तर फेरीवाले. तर त्यांच्यासाठी मी आज हे पुस्तक त्यांना देणार आहे. जे आंदोलन करण्यासाठी काल ते स्टंट करून गेले त्यांच्यासाठी हा जो माहिती पुस्तक आहे कायद्याचा, फेरीवाला संरक्षण उपजीविका नियमन कायदा 2014, हे पुस्तक त्यांना देणार आहे. की जे काल बोलत होते की रस्त्यावरती फेरीवाला नाही पाहिजे, पण त्यांच्याच केंद्र शासनाने हा नियम केलेला आहे की रस्त्यावरती फेरीवाला पाहिजे. त्याचं नियमन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवरती आहे. आणि ती आजपर्यंत 2014 नंतर आजपर्यंत 11 वर्ष उलटून गेली, महानगरपालिकेने केलेलं नाही. जे काल इथे स्टंट करत होते, मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही फेरीवाल्यांना नियोजन करण्यासाठी आणि रस्ते पदपथ मोकळं करण्यासाठी महापालिकेकडे किती वेळा पाठपुरावा केला, त्यांनी पत्र दाखवावं. उलट आम्ही या भाजी मार्केटमधल्या आम्ही भाजीवाले फेरीवाले जे आहेत यांनी वेळोवेळी शासनाकडे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आहे की फेरीवाल्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी शहर फेरीवाला कायदा आहे तो प्रभावी राबवला गेला पाहिजे. त्यामुळे संख्या नियंत्रित राहील, नागरिकांची गैरसोय होणार नाही. पण त्या उलट फक्त राजकीय स्टंट करायचे. आज या भाजी मार्केटला 75 वर्ष झाले, महानगरपालिकेला 42 वर्ष झाले. मग हे सांगत असतील की हे जे फेरीवाले आहेत, भाजीवाले आहेत, हे अनधिकृत आहेत, तर मग अधिकृत फेरीवाले कोणते? आणि तुम्ही फेरीवाले अधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण देण्यासाठी, त्यांच्यासाठी लायसन्स देण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला? आज इथे बसणारे बहुतांश जे फेरीवाले आहेत, आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत. कल्याण, भिवंडी, ठाणा, पनवेल या भागातून येणारे शेतकरी आहेत जे स्वतःच्या शेतातला माल घेऊन येतात. आणि तुम्ही जर त्यांना हाकलायची भाषा करत असाल तर आम्हाला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे, आम्ही जाणार नाही. आमचं कायदेशीर पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. आणि जर कारवाई सुरू राहिली तर आम्ही याच्या बाबतीत विरोधात तीव्र आंदोलन छेडणार.